वृषभ राशी, आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी दिवाळी जी फक्त प्रकाशाची नाही तर नशीब पुनर्जन्म घेणाऱ्या क्षणांची दिवाळी आहे. होय, या वर्षीची दिवाळी काही साधी नाही, कारण 51 वर्षांनंतर असा एक अद्भुत योग तयार झाला आहे. ती देवगुरु बृहस्पतींची अमृत दृष्टी स्वतः तुमच्या भाग्यावर पडणार आहे. ही अशी क्षणप्राप्ती आहे जी तुमच्या मृतप्राय नशिबात नवा प्राण फुंकू शकते. तुमच्या प्रत्येक अंधाराला दूर करून जीवनात नव्या आशेचा दीप प्रज्वलित करू शकते. वृषभ राशी, 51 वर्षांनंतरच्या दिवाळीला देवगुरु बृहस्पतींच्या अमृत दृष्टीने मृतपाय नशीब पुन्हा जिवंत होईल. वृषभ राशी, तुमच्या कुंडलीत इतर ग्रह नाहीत, फक्त देवगुरु बृहस्पतींची स्थिती स्पष्ट दिसत आहे. बृहस्पती म्हणजे ज्ञान, कृपा आणि भाग्याचे अधिपती, पण या कुंडलीत त्यांची भूमिका काहीशी वेगळी आहे. वृषभ लग्न किंवा वृषभ राशीच्या जातकांसाठी देवगुरु बृहस्पती हे अष्टम आणि द्वादश भावाचे स्वामी असतात. म्हणजेच हे ग्रह तुमच्यासाठी अकारक ग्रह मानले जातात आणि बऱ्याच काळापासून ते तुमच्या धनभावात विराजमान आहेत. आता तुम्ही विचाराल, यात विशेष काय आहे? तर ऐका, हा बदल तसाच आहे जसा एखाद्या आजारी व्यक्तीचा जुनी आजारपण संपून जाते. आता जरा लक्ष द्या. 18 ऑक्टोबर दिवाळीच्या 3 दिवस आधीच देवगुरु बृहस्पती आपल्या सध्याच्या स्थानातून म्हणजे धनभावातून निघून पराक्रम भावात उच्च स्थान प्राप्त करणार आहेत. हा बदल तसाच आहे जसा एखाद्या आजारी व्यक्तीचा जुना आजारपण संपून जाते. ज्या व्यक्तीच्या जीवनात अडथळे, विलंब, मानसिक दडपण चालू असते, त्याला अचानक एक सुटकेचा दरवाजा मिळतो. हे फक्त शुभ अशुभच प्रकरण नाही, ही तर ऊर्जेच्या बदलाची गोष्ट आहे, जिथे अकारक ग्रहाचा प्रभाव कमी होईल आणि तुमच्या मेहनतीचे फळ दिसू लागेल. खूप लोक म्हणतात, बृहस्पती नेहमी चांगली फळं देतात, नुकसान कसे करतील? पण जे लोक शास्त्राचं सखोल ज्ञान ठेवतात ते जाणतात की प्रत्येक लग्नात बृहस्पती समान फळ देत नाहीत. वृषभ लग्नात हे ग्रह अनेकदा अशी परिस्थिती निर्माण करतात जिथे माणसाला वाटते की नशीब साथ देत नाही. पण वृषभ राशी, दिवाळीपूर्वी येणारा हा गुरु बदल या सर्व कठीण परिस्थितींना उलटवणारा आहे. हा असा काळ असेल जिथे थांबलेले जीवन पुन्हा प्रवाहित होईल, जिथे अंधार होता तिथे दीपक प्रज्वलित होईल आणि जिथे निराशा होती तिथे विश्वासाचा प्रकाश पसरवेल. या दिवाळीत देवगुरु बृहस्पती स्वतः उतरले आहेत, 4 दिव्य वरदान घेऊन. सोबत आणत आहेत एक अशी दिवाळीची भेटवस्तू जिथे थेट तुमच्या भाग्याशी जोडलेली आहे. पहिली भविष्यवाणी. वृषभ राशी, पहिली मोठी भविष्यवाणी तुमच्यासाठी असेल. तुम्ही नक्की अनुभवलं असेल की ज्या क्षणी देवगुरु बृहस्पती मिथुन राशीत आले, तुमच्या धनाशी संबंधित स्थिती हळूहळू कमकुवत होत गेली. कुटुंब आणि परिवारातही ताळमेळही बिघडले. तुमची वाणी जी आधी प्रभावशाली होती, जी लोकांच्या मनावर ठसा उमटत होती, ती आता पूर्वीसारखा प्रभाव दाखवू शकत नव्हती. समाज, परिवार आणि कार्यक्षेत्रात जिथे आधी तुमच्या मताला महत्त्व दिले जायचे, आता तिथे उपेक्षेची भावना वाढू लागली आहे. आणि ही सर्वसाधारण गोष्ट नाही. हे सगळे देवगुरु बृहस्पतींच्या पंचम दृष्टीच्या प्रभावामुळे घडत होते. फक्त एवढंच नाही, या काळात बृहस्पतींनी तुमच्यावर कर्जाची स्थिती निर्माण केली. लहान सहान आरोग्यविषयक अडथळे वाढले आणि कामांमध्ये वारंवार व्यत्यय येत राहिले. एकूणच मेहनत जास्त, परिणाम कमी. पण आता दिवाळीपूर्वी जेव्हा देवगुरु बृहस्पती मिथुन राशी सोडणार आहेत, तेव्हाच तुमचे नशीब दिशा बदलणार आहे. कारण जसेच हा ग्रह धनभावातून बाहेर पडतील तशी तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा खुलणार आहे. शनी महाराज या काळात तुमच्यासाठी एकादश भावात स्थित आहेत आणि जेव्हा गुरु त्यांच्याशी सुंदर संबंध निर्माण करतील तेव्हा हा योगकारी परिवर्तन होईल. पहिली मोठी भेट. जसे बृहस्पती स्थान सोडतील, तुमच्या आर्थिक जीवनात एक नवीन प्रकाश दिसेल. धनाशी संबंधित थांबलेली कामे पूर्ण होतील. पैशाचा ओघ वाढेल. जिथे पैसा अडकला होता तिथून परतण्याचा मार्ग खुलेल. जर तुम्ही कर्ज, गुंतवणूक किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी अर्ज केला असेल तर या काळात गुरुच्या कृपेने ते कार्य सिद्ध होईल. आणि जर काही जुनी आर्थिक योजना अपूर्ण राहिली असेल तर ती आता साकार होण्याची चिन्हे दिसतील. एकूणच वृषभ राशी, दिवाळीपूर्वी जेव्हा गुरु मिथुन राशीतून बाहेर पडतील तेव्हा समजा तुमच्या जीवनात धनाचा प्रवाह पुन्हा सुरू होईल आणि भाग्याचा दीप प्रज्वलित होईल. दुसरी भविष्यवाणी. दुसरी भविष्यवाणी ही खूप खास आहे वृषभ राशी, कारण आता आपण त्या गूढ रहस्याबद्दल बोलणार आहोत ज्याला शास्त्रांमध्ये म्हटलं आहे देवगुरूंच्या 3 दिव्य दृष्टा. होय, जेव्हा बृहस्पती एखाद्या राशीत विराजमान होतात तेव्हा फक्त तिथेच नव्हे तर त्यांच्या 3 अमृतमय दृष्ट्यांमुळे जीवनातील 3 क्षेत्रे जागृत होतात. पंचम, सप्तम आणि नवम दृष्टी हीच ती 3 दारे आहेत जिथून भाग्याचे दीप स्वतः प्रज्वलित होतात
आता जरा सप्तम दृष्टीकडे लक्ष द्या. जेव्हा बृहस्पतीने तुमच्या अष्टम भावावर प्रभाव टाकला तेव्हा तुम्ही नक्की पाहिले असेल, प्रत्येक काम बनता बनता अडकायचे. कधी काही कागदपत्रे, कधी काही व्यक्तीमध्ये येत असेल. तुम्हाला वाटायचे आता सगळं ठीक आहे आणि त्याच क्षणी काहीतरी थांबायचे. जसे सापशिडीच्या खेळात 99 वर पोहोचल्यावर साप चावतो, पण आता तो काळ संपणार आहे. जसे की दृष्टी हटेल, तुमच्या कामांमधील अडथळे दूर होतील. जे परिणाम अपेक्षेपेक्षा कमी मिळत होते ते आता तुमच्या बाजूने बनतील. मानसिक ताण कमी होईल, स्थैर्य आणि शांतीची अनुभूती होईल. जर तुमच्या उच्च शिक्षणात अडथळे येत होते तेही आता पूर्णतः संपतील. एकूणच बृहस्पतींची चाल बदलताच तुमच्यासाठी संघर्षातून समाधानाकडे जाण्याचा प्रवास सुरू होईल. जिथे आधी अंधार होता आता तिथे प्रकाशाचा प्रारंभ होईल. तिसरी भविष्यवाणी. ही भविष्यवाणी अत्यंत खास आहे, कारण देवगुरु बृहस्पतींची नवम दृष्टी थेट तुमच्या कर्मभावावर प्रभाव टाकत होती. जर तुमच्याकडे नोकरी नव्हती किंवा सतत प्रयत्न करूनही सिलेक्शन होत नव्हते, तर हा तो काळ होता जेव्हा देवगुरूंची नवम दृष्टी तुमच्या कर्माला थांबवत होती. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही अवस्था अधिक कठीण होती. कधी एक महिना छान काम तर दुसऱ्या महिन्यात सर्व थांबल्यासारखे. कुठून तरी ऑर्डर आली पण मध्येच रद्द झाली. काहींनी माल घेतला पण पैसे अडकले. कधी अचानक बाजार शांत, मेहनत खूप पण परिणाम नाही. पण आता हा संपूर्ण ग्राफ उलट होणार आहे. जसेच देवगुरु बृहस्पती ही दृष्टी हटवतील, तुमच्या सर्व अपूर्ण परिस्थिती एक एक करून पूर्ण होताना दिसतील. प्रत्येक बंद मार्ग खुलायला लागेल. जिथे आधी अडथळे होते तिथून आता यशाची चिन्हे दिसतील. हे सर्व काही शास्त्रसिद्ध आहे, कारण जेव्हा कोणताही ग्रह उच्च स्थितीत जातो तेव्हा तो स्वतः बाध्य होतो व्यक्तीला शुभफल देण्यासाठी. तुम्ही जितका प्रयत्न कराल आता प्रत्येक प्रयत्नाचे फळ तुम्हाला दिसेल. व्यावसायिक प्रवास यशस्वी होतील, नव्या ऑर्डर मिळतील, अडकलेला पैसा परत येईल. इतकंच नाही, लहान भावंडांची संबंध पुन्हा गोड होतील. जे लोक आतापर्यंत तुमच्यापासून दुरावले होते ते स्वतःहून पुन्हा जोडले जातील. एकूणच बृहस्पतींच्या नवम दृष्टीचे हटणे तुमच्या जीवनात नवा अध्यायाची सुरुवात करणार आहे. जिथे अडथळे नाहीत, फक्त परिणाम आणि प्रगतीचे मार्ग उघडतील. अंतिम आणि शेवटची भविष्यवाणी. आता येते सर्वात महत्त्वाची भविष्यवाणी. आता जरा लक्षपूर्वक ऐका. देवगुरु बृहस्पती सध्या त्यांच्या नवम दृष्टीने तुमच्या एकादश भावाकडे पाहत आहेत आणि हा तोच स्थान आहे जे देवगुरूंचे स्वतःचे घर मानले जाते. आणि लक्षात ठेवा, कोणताही ग्रह आपल्या स्वतःच्या घराचे नुकसान करत नाही. या स्थितीमुळे तुमच्या आयुष्यात एक अत्यंत शुभयोग निर्माण होत आहे. आयात वाढ, यशाचा विस्तार आणि एखाद्या मोठ्या अपूर्ण इच्छेचे पूर्ण होणे. दिवाळीच्या आसपास बृहस्पती तुम्हाला तीच संधी देणार आहेत ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत होता. आता हे विसरू नका, जरी बृहस्पती ऋषभ लग्नासाठी अकारक ग्रह असले तरी 2 स्थाने अशी असतात जिथे हे ग्रह शुभ फळ देण्यास बाध्य होतात आणि हीच ती स्थिती आहे जिथे भाग्याची दिशा बदलते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही पुरुष असाल तर पत्नीशी आणि जर महिला असाल तर पतीशी संवाद आणि समजुतीतून लहान गैरसमज टाळा. ही काही मोठी समस्या नाही, पण छोटासा उपाय जो नात्यांना अधिक दृढ करेल. तसेच वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण बृहस्पती हे पित्याचे कारकग्रह आहेत आणि ते आपल्या कारकत्वाला हानी पोहोचवत नाहीत, तर संरक्षणाने स्थिरता देतात. जे कार्य आतापर्यंत अपूर्ण राहिले होते ते या दिवाळीपूर्वी साकार होतील. धन, करिअर, परिवार किंवा नाती, प्रत्येक क्षेत्रात नवीन ऊर्जा आणि संतुलन निर्माण होईल. या काळात ओम गुरवे नमः या मंत्राचा जप तुमच्यासाठी अत्यंत शुभ असेल. जर विष्णू सहस्त्रनाम पठण शक्य नसेल तर ते किमान ऐकायला सुरुवात करा, कारण ऐकल्यानेही बृहस्पतींचे आशीर्वाद प्राप्त होते. आणि हो, जर तुम्ही ऋषभ लग्नाचे जातक असाल तर तुम्ही गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या ग्रहबाधा बऱ्याच प्रमाणात शांत करेल. आणि लक्षात ठेवा, प्रत्यक्ष गोष्टीला प्रमाणाची गरज नसते. 18 ऑक्टोबर नंतर तुम्ही स्वतः अनुभव कराल की ज्या कार्यांमध्ये महिन्यांपासून अडथळे येत होते ते आता सहजतेने पूर्ण होत आहेत. देवगुरु बृहस्पतींचे हे परिवर्तन तुमच्या जीवनाच्या त्या थांबलेल्या नाडीला पुन्हा गती देणार आहेत, जिथे आशा पुन्हा जिवंत होईल आणि नशीब पुन्हा एकदा तुमच्या बाजूने फिरू लागेल. या दिवाळीत तुमच्या जीवनात प्रकाशाचा खरा अर्थ अवतरत आहे. तुमच्या प्रत्येक अंधाराला दूर करण्याची शक्ती आता तुमच्या स्वतःच्या कुंडीत जागृत झाली आहे. वृषभ राशी, या दिवाळीत फक्त घरात दिवे लावू नका, तर मनातही श्रद्धेचा, आशेचा आणि विश्वासाचा दीप प्रज्वलित करा. कारण जेव्हा मन उजळते तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवन उजळते.
देवगुरु बृहस्पतींची ही अमृतदृष्टी तुमचे नशीब पुन्हा जागृत करेल, अडथळ्यातून संधी निर्माण करेल आणि ज्या ठिकाणी काळोख होता तिथे सुख, समृद्धी आणि शांततेचा प्रकाश फुलवेल.